पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम मत्तई शुभवर्तमान अध्याय 11 मराठी. मत्तई शुभवर्तमान अध्याय 11. मत्तई शुभवर्तमान अध्याय 11. मग असे झाले की येशूने आपल्या 12 शिष्यास नियम सांगणे समाप्त केल्यावर तो त्यांच्या नगरात शिकवावयास व उपदेश करावयास गेला. बाप्तिस्मा करणारा योहान. योहान बंदीशाळेत असता त्याने ख्रिस्ताच्या कृत्याविषयी ऐकून आपल्या शिष्यांच्या हाती निरोप पाठवून त्याला विचारले, जे यावयाचे ते आपणच किंवा आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी? येशूने त्यास उत्तर दिले, जे तुम्ही पाहता व ऐकता ते योहानाला जाऊन सांगा. आंधळे पाहतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठतात व गरिबास सुवार्ता सांगण्यात येते. जो कोणी मतसंबंधाने अडखळत नाही तो धन्य आहे. ते जात असता येशू लोकसमुदायाबरोबर योहानाला उल्लेखून बोलू लागला, तुम्ही काय पाहावयास रानात गेला होता? वाऱ्याने हलविलेला बोरू काय? तर मग काय पाहायला गेला होता? मऊ वस्त्रे ल्यालेल्या मनुष्याला काय? पहा, मऊ वस्त्रे लेणारे राज्यगृही असतात. तर मग का गेला होता? संदेष्टाला पाहावयास का? मी तुम्हा सांगतो, हो, संदेष्टाहून जो श्रेष्ठ त्याला. पहा, मी आपल्या दूताला तुझ्यापुढे पाठवितो, तो तुझा मार्ग तुझ्यासमोर सिद्ध करेल. असे ज्याविषयी लिहिले आहे तो हाच आहे. मी तुम्हास खचित सांगतो की स्त्रियांपासून जन्मलेल्या माणसामध्ये बाप्तिस्मा करणारा योहान यापेक्षा कोणी मोठा झाला नाही. तरी स्वर्गाच्या राज्यात जो कनिष्ठ तो त्याचहून श्रेष्ठ होईल. बाप्तिस्मा करणारा योहान याच्या दिवसापासून आतापर्यंत स्वर्गाच्या राज्यावर हल्ला चालला आहे आणि जबरदस्त लोक ते नेटाने घेतात, कारण सर्व संदेष्टे व नियमशास्त्र ही योहानापर्यंत संदेश देत आली. तुम्ही तो ग्रहण करण्यास मान्य असाल तर जो एलिया येणार तो हाच आहे. ज्याला ऐकावयास कान आहेत तो ऐको. या पिढीला मी कोणती उपमा देऊ? जी मुले बाजारात बसून आपल्या सवंगड्यास हाक मारून म्हणतात, आम्ही पावा वाजविला तरी तुम्ही नाचला नाही, आम्ही विलाप केला तरी तुम्ही ऊर बडवून घेतले नाही. त्यांच्यासारखी ही पिढी आहे. कारण योहान आला असून तो खात पीत नाही, तरी त्याला भूत लागले आहे असे म्हणतात. मनुष्याचा पुत्र आला तो खातो पितो, तरी त्याचविषयी म्हणतात, पहा, खादाड व दारूबाज मनुष्य, जकातदारांचा व पापी जनांचा मित्र. परंतु ज्ञान आपल्या कृत्याच्या योगे न्यायी ठरते. पश्चाताप न करणाऱ्या शहराविषयी काढलेले दुःखोद्गार. नंतर ज्या नगरामध्ये त्यांनी पराक्रमाची बहुतेक कृत्ये घडली होती त्यांनी पश्चाताप केला नाही, म्हणून त्यास तो असा दोष देऊ लागला. हे खोराजिना, तुला धिक्कार असो. हे बेथसैदा, तुला धिक्कार असो. कारण तुम्हामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सोर व सिदोन यात घडली असती तर त्यांनी मागेच तरट व राख अंगावर घेऊन पश्चाताप केला असता. ह्यामुळे मी तुम्हा सांगतो की न्यायाच्या दिवशी सोर व सिदोन यास तुम्हापेक्षा सोपे जाईल. हे कफरनहुमा, तू आकाशापर्यंत चढशील काय? तू अधोलोकापर्यंत उतरशील? कारण तुझमध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सदोमात घडली असती तर ते आजपर्यंत राहिले असते. ह्यामुळे मी तुम्हा सांगतो की न्यायाच्या दिवशी तुझ्यापेक्षा सदोम प्रदेशास सोपे जाईल. बालसदृश्य मनोवृत्ती. त्या समयी येशू असे बोलता झाला, हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभू,
मी तुझे स्तवन करीतो, कारण ज्ञानी व विचारवंत यापासून या गोष्टी तू गुप्त ठेवून बाळकास प्रगट केल्या. खरे हे बापा, कारण असेच तुला योग्य दिसले. येशूची स्वतःची कामगिरी. माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व दिले आहे, आणि पित्या वाचून पुत्राला कोणी ओळखीत नाही, आणि पुत्रा वाचून व ज्या कोणास त्याला प्रगट करावयास पुत्राची इच्छा असेल त्या वाचून पित्याला कोणी ओळखीत नाही. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हास विश्रांती देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे, त्या माझे जू आपणावर घ्या व मजपासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विश्रांती मिळेल. कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे.